राजकारणात यायचं असेल तर बॅकअप लागतो, पैसा लागतो, पॉवर लागते. तो जमाना आता केव्हाचा गेलाय. आता राजकारणात यायचं असेल तर ती लागते नडण्याची आणि भिडण्याची ताकद, आपली बाजू ठासून सांगण्याची कला आणि अफलातून वक्तृत्व शैली. निवडणुकीच्या प्रचारात बॅनर्स, पोस्टर, भरगच्च कार्यक्रम हे सगळंच महत्वाचं असलं तरी यासोबत किंवा याही पेक्षा जास्त महत्वाचं काय असतं तर ते म्हणजे पक्षातील स्टार प्रचारक. स्टेजवरून जाऊन भाषण ठोकायचं, टाळ्या मिळवायच्या, एवढंच काही या स्टार प्रचारकांचं काम नसतं. त्यांचं खरं काम असतं ते लोकांना आपल्या बाजूने फिरवण्याची, प्रवृत्त करण्याचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या उमेदवाराच्या पाठीशी जनाधार मिळवायचं. एकूणच काय तर आपल्या उमेदवाराला जिंकून द्यायचं. महाराष्ट्रातही महिनाभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही असे काही स्टार प्रचारक आहेत की जे डाव इकडचा तिकडा सहजपणे पलटी करू शकतील. सद्यस्थितीच्या राजकारणात महाराष्ट्रातील टॉप 10 स्टार प्रचारक नेमके आहेत तरी कोण, त्यांचे पक्ष नेमके कुठले आहेत आणि त्यांना जनता खरंच भाव देते का, त्याचीच ही पॉलिटिकल स्टोरी. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. यात पहिलं नाव घ्यायचं लागेल ते संजय राऊत यांचं. 9चा ठोका आणि संजय राऊतांची पत्रकार परिषद हा आता महाराष्ट्रासाठीचा जुना दिनक्रम. राऊत जे काय बोलतात त्याची हेडलाईन होते, खळबळजनक बातमी होते. संजय राऊतांचा शब्द म्हणजे शिवसेनेची, ठाकरे गटाची अधिकृत भूमिका समजली जाते. शिवसेना फुटेपासून ते आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर राऊतांनी बंडखोरांना शिंगावर घेतलं, चांगलं झोडपून काढलं. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी पाहिल्या तर संजय राऊत यांनी आपल्या अनेक सभा गाजवल्या होत्या. मशाल महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. दुसऱ्याच बाजूला त्यांच्या स्टेटमेंटमुळे सांगलीची जागा आणखीनच गुंतागुंतीची झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे राऊत यंदा प्रचाराच्या रणधुमाळीत विरोधकांना टार्गेट करताना नेमकं कोणतं हत्यार वापरणार ते पाहावं लागेल. यानंतरचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटातील दुसरं नाव येतं ते म्हणजे सुषमा अंधारे यांचं. शिवसेनेचा पक्ष फुटला, विरोधकांना शिंगावर घेणारे पट्टीचे अनेक खेळाडू शिंदेसोबत गेले. महिला नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झाली. याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे यांच्या हाती शिवबंधन बांधलं आणि बघता बघता त्या पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या झाल्या. महाप्रबोधन, मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा या आणि अशा अनेक महाराष्ट्र दौऱ्यात त्यांनी शिंदे गटातील बंडखोरांना चांगलं झोडपून काढलं. लोकसभेला तर त्यांचा भाषणाचा तडाखा पाहून अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमांना कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगून स्टॉपही देण्यात आलं. संजय राऊतांना जेव्हा ईडीकडून अटक झाली होती तेव्हा तर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची एक हाती बॅटिंग करत विरोधकांना चांगलाच घाम फोडला होता. विशेषतः जेव्हा मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा विषय येतो तेव्हा सुषमा अंधारे अशा काही आपल्या जबरी स्टाईलने राणे पिता पुत्रांवर तुटून पडतात ते काही आपल्याला वेगळ्या शब्दात सांगायला नको. त्यामुळे निवडणुकीला अगदी काहीच दिवस शिल्लक असताना सुषमा अंधारे यांचा आवाज नेमका कुठं धडाडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतर तिसरा नंबर येतो ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे. स्वराज्य रक्षक संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे रुपेरी पडद्यावर आणि तिथून थेट जनतेच्या काळजावर गारुड करणारे अमोल कोल्हे यांचं राजकारण तसं शिवसेनेपासूनच सुरू झालं होतं. मात्र 2019च्या आधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पहिल्याच निवडणुकीत शिरूर सारख्या अवघड पट्ट्यातून खासदारकीही मिळवली. सध्या त्यांची दुसरी टर्म. तसं बघायला गेलं तर कोल्हेंची वक्तृत्व शैली आणि भाषेवरची पकड यामुळे त्यांची लोकसभेतील भाषणे अगदी उठवदार असतात आणि गाजतात सुद्धा. त्यामुळे कोल्हेंसारखा भारदस्त राजकीय मांडणी करणारा स्टार प्रचारक मिळणं तशी शरद पवार गटाला लागलेली लॉटरीच म्हणावी लागते. आता लोकसभेचं काम पूर्ण झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये तुतारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कशा पद्धतीने घुमेल यासाठी त्यांचे प्रयत्न असतील. अमोल कोल्हे पायाला भिंगरी बांधून सध्या महाराष्ट्रही फिरतायत. अनेक व्यासपीठावर ते गाजतायत देखील. आता त्याचा फायदा आमदारांचा आकडा वाढवण्यात कसा होईल ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यानंतर चौथं नाव घ्यावं लागतं ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचं. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्या समाजकार्याची सुरुवात करणारे अमोल मिटकरी यांनी 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2019ला राष्ट्रवादीकडून सभांचं मैदान गाजवल्यानं महाराष्ट्राला अमोल मिटकरी नक्की कोण हे समजून आलं. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत राष्ट्रवादीची प्रचाराची धुरा ही मिटकरींनी सांभाळली होती. अडचणीच्या काळात पक्षासोबत राहत पक्षाची मजबूत अशी बाजू मिटकरींनी मांडली. पुढे राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर तर मात्र मिटकरींनी अजितदादांसोबत जाण्याचा आपला निर्णय पक्का केला.
त्यामुळे यंदा अजितदादांच्या पक्षाची प्रचाराची संपूर्ण काही जबाबदारी ही मिटकरींच्या खांद्यावर येऊन पडली आहे, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको. याच यादीतलं 5वं नाव येतं ते अभिनेता सयाजी शिंदे यांचं. सुप्रसिद्ध अभिनेते सिने कलाकार सयाजी शिंदे यांचा नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात अगदी थाटामाटात पक्षप्रवेश झाला. ते विधानसभा निवडणुकीतील आमचे स्टार प्रचारक असतील अशी घोषणा दस्तूर खुद्द अजितदादांनी केली होती. त्यामुळे चित्रपटातला हा तगडा भिडू राजकारणाच्या मैदानावर नेमकं कुणाला आणि कसं झोडपून काढणार ते बघावं लागणार आहे. पण अमोल मिटकरी नंतर अजितदादांच्या नंतर प्रचाराची धुरा सयाजी शिंदे यांच्या खांद्यावर असेल एवढं मात्र नक्की. यानंतर 6वं नाव येतं ते म्हणजे गुहागरचे आमदार भास्कर जाधवांचं. राजकारणात राज ठाकरे नंतर नकलाकार म्हणून कुणी फेमस असेल तर ते म्हणजे आपले भास्कर जाधव. मुख्यमंत्र्यांपासून ते नारायण राणेंपर्यंत त्यांच्याकडे कुणालाच सुट्टी नॉट कार्यक्रम असतो. नारायण राणे यांना थेट अंगावर घेण्याची ताकद फक्त भास्कर जाधवच दाखवू शकतात. तसेच रत्नागिरीचे नेते रामदास कदम हे शिवसेना फुटीपासून उद्धव ठाकरेंच्यावर सातत्यानं टीका करत होते. पण दापोलीत जाऊन भास्कर जाधवांनी कदमांची केलेली धुलाई उभ्या महाराष्ट्रानं पाहिली होती. तसं जाधव कोकण पट्ट्यातले असले तरी लोकसभेला मशालीला इथून मेजर फटका बसला होता. त्यामुळे आता भास्कर जाधव नेमके कोणते मुद्दे घेऊन मशालीचा उजेड कोकणात पेटवण्यासाठी नक्की कशी भाषणं ठोकतायत याची आतुरता सध्या सर्वांनाच लागून राहिली आहे. यानंतर 7वं नाव येतं ते बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांचं. आजवर अभिनयाच्या माध्यमातून गोविंदा यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आता गोविंदा राजकारणातली आपली सेकंड इनिंग सुद्धा खेळण्यासाठी शिवसेना शिंदे गटात नुकतेच सामील झाले. लोकसभेत त्यांचा हा पक्षप्रवेश झाला होता. यापूर्वी गोविंदाने काँग्रेसचे खासदार म्हणून देखील काम केलं होतं. मुंबईत असणारा त्यांचा वावर, हिंदी चित्रपट सृष्टीतील फेम आणि शिंदे गटाची ताकद सोबत घेत यंदा ते धनुष्यबाणासाठी आपल्या भाषणातून कसं पोषक वातावरण तयार करतील ते पाहावं लागेल. यानंतर येतात ते काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल फेम शहाजी बापू पाटील. शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग फेमस झाला आणि ते पॉलिटिकल सुपरस्टार बनले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेसोबत शहाजी बापूंनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांचं विरोधकांना सडकून काढणारं फटाकेबाज कॉमेडी भाषण करत होते. त्यामुळे यंदा शिवसेना शिंदे गटाची प्रचाराची कमान ही बापूंच्या खांद्यावर असणार आहे, हे तर कन्फर्म आहे. त्यामुळे शहाजी बापू यंदा महाराष्ट्रावर प्रचाराचा धुराळा उडवतील एवढं मात्र नक्की. आता 9वं नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना स्वतःच्या पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी स्वतःलाच पार पाडावी लागणार आहे. यावेळी विधानसभेला कोणत्याही पक्षासोबत युती आणि आघाडी न करण्याचा निर्णय घेत स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार त्यांनी आधीच बोलून दाखवलाय. त्यामुळे प्रचाराची संपूर्ण जबाबदारी स्वतः राज ठाकरे यांच्याच खांद्यावर येऊन पडलेली आहे. राज ठाकरेंच्या प्रचाराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बोलण्याची पद्धत सेम टू सेम बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी असते. त्यामुळे त्यांच्या भाषणावर महाराष्ट्रातील तरुणाई ही आकर्षित होते, भुरून जाते. ठाकरेंचा खरा ठाकरेबाणा आणि ठाकरे वक्तृत्व शैलीचा वारसा राज ठाकरे चालवतात असंही लोक बिनधक्कपणे बोलत असतात. राज ठाकरे व्यासपीठावर आले आणि बोलले म्हणजे राजकीय वातावरण गरमागरमीचं होतं. मात्र मागच्या काही काळात आपल्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे आपलं पॉलिटिकल नरेटिव्ह सेट करण्याचं मोठं आव्हान भाषणातून राज ठाकरेंच्या समोर असणार आहे. आता ते त्याला कशा पद्धतीने सामोरं जातात ते येत्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. आता या यादीतलं शेवटचं आणि 10वं नाव येतं ते म्हणजे बच्चू कडू यांचं. बच्चू कडू यांची राजकीय भाषणं म्हणजे जाळ आणि दूर संकटच असा कार्यक्रम असतो. यावेळेस तर तिसरी आघाडी उघडून त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुती यांची धडकी भरवली आहे. शेती, माती आणि जीवनावश्यक प्रश्नांना टार्गेट करत बच्चू कडू सध्या आपलं राजकारण पेरतायत. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून ते नक्की कुणाकुणावर आणि कशी जोरदार बॅटिंग करून प्रहार करतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. तर अशी होती महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची ही टॉप 10 यादी. बाकी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील या टॉप 10 स्टार प्रचारकांपैकी नेमके कोणते स्टार प्रचारक महाराष्ट्राला सत्तेपर्यंत नेऊन पोहोचतील? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.